हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मँगो ज्यूस बनवणार आहोत. आता हा मँगो ज्यूस कसा बनवायचा चला मी तुम्हाला इथे लगेच दाखवते. बाहेर असं कडाक्याचं ऊन पडलेले. आता आपण इथे मस्त शरीराला थंडावा देणारे मँगो ज्यूस बनवूया. मस्त असा यम्मी ड्रायफ्रूट्स आणि क्रीम टाकून असा मस्त मँगो ज्यूस कसा बनवायचा चला आपण इथे लगेच बघूया. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल ना तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. लहान ते मोठे सर्वांना आवडणारा मँगो ज्यूस कसा बनवायचा आपण इथे लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी केशर आंबा घेतलेला आहे, त्याचा आपण इथे मँगो ज्यूस बनवणार आहोत. कुठलाही आंबा घेतला तरी चालेल. इथे मी आंबा असा एकसारखा इथे हे बघा असं काढून घेतलेलं आहे पूर्ण बाउलमध्ये. वाटलं तर तुम्ही इथे पिळून घेतला तरी चालेल, पण मी असं इथे कट करून घेतलेलं आहे. पूर्ण इथे आंबा पण असंच काढून घेतलेला आहे. इथे मी एकसारखा इथे कट करून घेतलेला आहे. असाच इथे सेम कट करून घ्यायचं आहे. आता आपण इथे जे आंबा कट केला ना तो ॲड करूया. आधी पूर्ण इथे टाकून घेतलेला आहे. आता इथे आपण दूध टाकून घेऊया. इथे मी अर्धा लिटर दूध टाकून घेत आहे. इथे 6 पण काजू ॲड केलेले. इथे आपण मध टाकून घेत आहोत. आपण इथे साखर वगैरे काहीच यूज करणार नाही आहे. आता इथे आपण फ्रेश क्रीम टाकून घेत आहोत. 1 चमचा मी इथे मोठा चमचा आहे तो भरून टाकलेली आहे. आता आपण इथे मिक्सरला फिरून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे आंब्याचे काप टाकून घेतलेले जे कट करून घेतले. एक इथे बर्फाची क्यूब टाकून घेतलेली. थोडीशी इथे क्रीम ॲड केलेली आहे. त्यानंतर आपण जे मिक्सरला ज्यूस फिरून घेतला होता तो इथे आता आपण ॲड करून घेत आहोत. पुन्हा इथे थोडेसे आपण इथे आंब्याचे जे काप केले होते ना ते ॲड केलेले आहे. पुन्हा इथे थोडीशी क्रीम टाकून घेतलेली आहे. ते थोडासा आपण पिस्ता ॲड करणार आहोत. थोडेसे काजू पण ॲड केलेले आहे. त्यानंतर इथे थोडासा मध आपण टाकून घेणार आहोत. हे बघा इथे आपला मँगो ज्यूस तयार झालेला आहे. ज्याप्रमाणे बनवलं आहे त्याप्रमाणे बनवून बघा. अतिशय चविष्ट लागतो. वाटत पण नाही आपण की हा घरी बनवलेला आहे की काय. आणि मी ज्याप्रमाणे बनवला त्याचप्रमाणे तुम्ही बनवून बघा. शरीराला थंडावा देणारा मँगो मिल्कशेक तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल ना तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. अशा छान छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.